श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता कसा मी उपकार फेडू, हा देह ओवाळून दूर सांडू. म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. गुरु आणि पुष्प 4 मधील आतिथ्य आणि अष्टांग साधना या 2 अध्यायांचं मी पठण करीत आहे. आतिथ्य या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, आपल्या वैदिक परंपरेमध्ये दानधर्म व अतिथी धर्म या 2 गोष्टींना फार महत्त्व आहे. भारतीय परंपरा अशी आहे की तुम्ही काय देता याला महत्त्व नाही, परंतु किती भक्ती भावनेने देता हे ईश्वर पाहत असतो व पुढे तुम्हाला अनंत हस्ते तो देत असतो. दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनात किती दया उत्पन्न होते हे तो पाहत असतो. अपंग, आंधळा किंवा गरजूंना पाहिल्यावर तुमच्या हृदयाला पाजर फुटला पाहिजे व अशा लोकांना मदत करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच आपण योग्य मार्गावर आहोत व परमार्थ करण्यास पात्र आहोत असे समजावे. कोण कोणत्या स्वरूपात केव्हा तुमच्या दारात येईल हे सांगता येत नाही. जो आपल्या दारात येतो, मला काही द्या म्हणतो, तो तुम्हाला ईश्वर सेवेची संधी देत असतो. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. जेवढे शक्य असेल तेवढे अवश्य द्या. आजकाल देह माणसाचा असतो, पण हृदय दैत्याचे असते. असे बनू नका. तुमच्या दारात जो कोणी येईल त्याला कधीही विनमुख पाठवू नका. समोरच्याला संतुष्ट कसे करता येईल हे ठरवा व त्याचे समाधान करून पाठवा. अशा रीतीने तुमच्या हातून देवांचे कार्य घडेल. काही लोकांना काहीतरी दानधर्म करावा अशी सुबुद्धी होते, पण प्रत्यक्षात हाताने कृती घडत नाही, कारण पैसाही त्या प्रकारचा मिळालेला असतो. तो पैसा तुमच्या हातून चांगली कृती घडू देत नाही. काही ठिकाणी दान म्हणून आलेल्या वस्तू विकल्या जातात, पण असे केल्याने वाईट दशा येण्याची शक्यता असते. तुम्हाला दानात जे मिळाले आहे त्याचा तुम्ही भरपूर उपभोग घ्या. जे उरलेले असेल त्याचा तुम्हाला उपयोग नसेल तर ते गोरगरिबांना वाटा. तुम्हाला जे मोफत मिळालेले आहे ते इतरांना मोफत द्या. त्याबद्दल पैसे घेऊ नका. देण्यासाठी हात आखडता घेऊ नका. अन्नदान हे तर सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. जर खाण्याच्या वेळी कोणी आला असेल तर त्याला थोडे तरी खायला द्या. गृहस्थाश्रमींकडून असे वागणे अपेक्षित आहे. आपल्या घरी आलेल्यांचे व्यवस्थित आतिथ्य करून त्यांना संतुष्ट करण्याने दैव उजळण्यास मदत होते. एखाद्याच्या घरी आनंदाचा प्रसंग असेल तर त्यात सहभागी होण्यासाठी आपल्या मित्रमंडळींनाही बोलवावे व त्यांनाही संतुष्ट करून पाठवावे. अष्टांग साधना या अध्यायात परमपूज्य सद्गुरू म्हणतात, कोणतीही व्यक्ती अगोदर दर्शनार्थी असते. दर्शनार्थीतून भक्त बनते, भक्तातून साधक बनते आणि साधकातून शिष्य बनते. महान गुरूंचे शिष्यत्व मिळणे फार अवघड असते. गुरूंनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. योग्य गुरूंकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतरच भक्ताची प्रगती होत असते. जशी पात्रता अधिक वाढेल तशी देवांची कृपा अधिक लवकर होईल हे साधे गणित आहे. उत्तम साधक होण्यासाठी अष्टांग साधनेद्वारा प्रगती करता येते. यामध्ये पायरी पायरीने वर चढणे आवश्यक असते. या बाबतीतही गुरूंकडून मार्गदर्शन घेणे जरुरीचे ठरते. अष्टांग साधनेच्या 8 पायऱ्या आहेत. 1. यम, 2. नियम, 3. आसन, 4. प्रत्याहार, 5. प्राणायाम, 6. धारणा, 7. ध्यान, 8.
समाधी. एक यम आणि नियम. परमपूज्य सद्गुरू याविषयी म्हणतात, यांचे पालन करणे म्हणजे जीवनाचे कालचक्र शिस्तबद्ध करणे. शास्त्रानुसार स्वतःच स्वतःवर बंधने घालून त्यांचे पालन करणे असे केल्याने ऐच्छिक गोष्टींवर ताबा मिळवणे सुकर होते. 3. आसन. जास्तीत जास्त काळ एकासनावर बसता आले पाहिजे. साधारणपणे 3 तास एकासनात बसलात तर आसन स्थिर झाले असे समजावे. 4. प्रत्याहार. कित्येकाने आहारावर नियंत्रण ठेवणे हे शरीर व मन दोहोंच्या सुदृढतेसाठी आवश्यक आहे. अजीर्ण होणार नाही एवढे तरी कमीत कमी बंधन असावेच. त्याचबरोबर आहार हा शक्यतो सात्विक असावा. मनाचे नियंत्रण म्हणजे षड्रिपूंवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करावा. 5. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण असणे. यात अनैच्छिक स्नायूंवर ताबा मिळवण्यास सुरुवात होते. परंपरागत प्राणायाम पुढील प्रमाणे करतात. श्वास डाव्या नाकपुडीने 4 आकडे म्हणेपर्यंत वर घ्यावा. 16 आकडे म्हणेपर्यंत तो तसाच ठेवावा व नंतर 8 आकडे म्हणेपर्यंत उजव्या नाकपुडीने बाहेर सोडावा. नंतर हीच कृती उलट प्रकारे करावी. प्राणायाम केल्याने रक्तदाबाचा विकार होत नाही व मन शांत होण्यास मदत होते. 6. धारणा म्हणजे विचार करणे किंवा मनाची तयारी करणे. ही तयारी पुढील पायऱ्यांसाठी असते. 7. ध्यान म्हणजे चित्त एकाग्र करणे. चित्ताची एकाग्रता ही 2 गोष्टींकरिता असते. त्यातील एक प्रकार म्हणजे भगवंताच्या सगुण स्वरूपाचे ध्यान करणे. गुरुमूर्तीचेही ध्यान करता येते. म्हणजेच आसनस्थ होऊन डोळे बंद करून अंतःचक्षूंसमोर गुरुमूर्ती आणून त्यावर मन एकाग्र करावे. दुसरा प्रकार सोहम. श्वास आत घेताना आवाजावर लक्ष केंद्रित केल्यास सोहम असा आवाज येतो व श्वास सोडताना हम असा आवाज येतो. श्वासावर लक्ष ठेवून निर्गुण निराकारावर ध्यान केंद्रित करावे. प्रथम सगुण स्वरूपाचे ध्यान करत गुरूंच्या आज्ञेने हळूहळू निर्गुण निराकारांकडे जावे. 8. समाधी म्हणजेच स्थिर होणं. समाधी अवस्थेत प्रज्ञा जागृती होते. ही एक ईश्वर दर्शनाची स्थिती आहे. आपापल्या पात्रतेनुसार ही साधना केल्याने साधकाला आपली व्यावहारिक व आध्यात्मिक प्रगती साधता येते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायांच्या पठणासाठी आणि श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.